जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा। नगर शहराच्या जवळ झालेल्या बुरुडगाव येथे मराठा आरक्षण संदर्भात घोंगडी बैठक घेण्यात आली। या बैठकीला मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते। महिलांनी औक्षण करून अहिल्यानगरीत मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत केले। तर मनोज जरांगे पाटील यांनी बैठकीला हजेरी लावून उपस्थित मराठा समाजाच्या बांधवांना 29 ऑगस्टच्या मुंबईतील आंदोलनासंदर्भात मार्गदर्शन केले। ही लढाई आरपारची असून ती आता जिंकायची आहे। आता माघार घ्यायची नाही। त्यासाठी सर्वांनी तयार राहावे। शांततेच्या लोकशाहीच्या मार्गाने आपण मुंबईला जाणार आहोत। ऑगस्ट महिन्यात सण असतात, मात्र सण दरवर्षी येत असतात। मात्र जर आरक्षण गेलं तर नोकरी आणि शिक्षण पुन्हा येणार नाही। त्यामुळे शनिवार सोडून सगळ्यांनी मुंबईला येणे गरजेचे असल्याचे यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले। अनेक अफवा पसरवल्या जातील, मात्र अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केले। 29 ऑगस्टला आपण मुंबईला जातो। ही शेवटची आरपारची लढाई, त्यामुळे सगळ्यांनी ताकदीनं मुंबईकडे जायचंय। परवानगी असली तरी मराठी मुंबई जाणार आणि नसली तरी जाणार, कारण आम्ही शांततेत जाणार आणि लोकशाहीला शांतता मार्गानं कुठलंही आंदोलन मान्य आहे। आरपारची लढाई आणि ती जिंकायची। सगळ्यांनी जर जोराची ताकद लावली तर 100% मराठी यावेळेस जिंकतात। अनेक अपेक्षी मार्ग सांगितले जातात, अनेक अफवा सुद्धा सोडल्या जातात। त्याच्यावरती विश्वास ठेवून आपण थांबायचं नसतं। मला एक दिवस सणावाराला पोळी खायला भेटला, तुम्ही एक दिवस त्या सणावाराचा आनंदही व्यक्त करता, पण त्या नादात जर आरक्षण गेलं तर पुन्हा नोकरी आणि शिक्षण डबल येणार नाही, हे लक्षात ठेवा। सणवार येत राहतील, जात राहतील, त्याचं शिक्षण आणि नोकरी जर एकदा हातातून गेली तर ती पुन्हा येणार नाही। जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा।